तुला काय अडचण आहे? सगळे पुढे ट्रिपला येऊ राहिले, तू का कॅन्सल करून राहिलाय? अरे का तू फिरायला जाशील? फिरायला ट्रिप कॅन्सल करतो. नाही जाणार तुला सोडून नाही जाणार कुठं. नको रे नको नको. अरे पण अडचण काय आहे? अरे तुला तुझी वहिनी माहिती ना कशी आहे? वहिनी जर हा म्हणली तर येशील का? ती हा म्हणू शकत नाही. वहिनी ओ वहिनी. का हो भाऊजी? निल्या तू वहिनी बद्दल असा बोलूच कस काय शकतो? काय हो भाऊजी काय बोलले हे? अरे ही माऊली गरीब गाय, शांत सरळ, अरे कोणाला सुद्धा नाही म्हणत, आणि तू असं बोलतो. अरे तुला लाज वाटली पाहिजे. भाऊजी आता मला सांगाच काय बोलले हे? अहो वहिनी पोरांची ट्रिप चालली, ह्याला म्हणलं चल फिरून येऊ, तो ह्यो काय म्हणतोय वहिनी मला पाठवणार नाही. अरे असं होऊ शकत नाही. अरे ही माऊली कधीच नाही म्हणणार नाही, कधीच. वहिनी नेऊ का याला फिरायला? भाऊजी तुम्ही येत ना म्हणून मी पाठवते. तुम्ही म्हटलात ना निम्म्या रात्री पण मी तुमच्या सोबत पाठवेल त्यांना. वहिनी उद्या जाऊ का याला घेऊन? हो जा दोघं जातो. हो. हे बघ नेले, आपण दोघं मित्र आहेत. आपण जर एकामेकाला मदत नाही करणार तर आपल्याला मदत कोण करणार? आपल्यालाच एकामेकाची मदत करावं लागेल. आपल्यासाठी दुसरं कुणीच उभा नाही राहणार. हे बघ पैशाची अडचण सगळ्यांना येत असते. कधी तू मला पैसे देत जा, कधी मी तुला मागत जाईन. अरे डीकेनी काय लग्न केलंय रे, काय डीजे लावला होता, काय घोडे आणले होते नाचायला, काय जेवण केलं होतं, फुल खर्च फुल फटाके. लग्न करायचं ना तर असं करायचं. आपण तर असा फालतू खर्च अजिबात करणार नाही. सरळ सरळ कोर्ट मॅरेज करणार. फक्त माझ्या घरचे तिच्या घरचे जीव घालणार. तुम्ही आधीपासून हलकटच, कधी कोणाला रुपयाचा चारला येता तुमच्या लग्नात चारतान. तुला घेऊन जाईन ना जेवायला. हा मग काय ऋषा काय करतो? अय तुम्ही दोघं आज घरी आमरस खायला या बर का? का रे आज काय विशेष? अरे विशेष काय नाही, आंबे सडायला लागलेत. बायको म्हणली फिकून देण्यापेक्षा तुमच्या मित्राला चारलेले बरे. या दोघ जण आज मस्त घट आमरस करतो, पाणी नाही होतीत काय नाही. का रे काय करतो? आयला पण कॉलेजच्या दिवसात लईच मजा यायची का रे. हा ना राव, त्या दिवशी साजाला पकडलो तर आपण सगळे पळून गेलो. पण आपल्यामध्ये जर संजू असताना तर आपला ग्रुप कंप्लीट झाला असता, माहितीये का? त्याची कमी ना आपल्याला कायम भासत राहील. त्यासारखं पोरग मी आतापर्यंत बघितलं नाही. त्याने कधीच लाईफ मध्ये काही चुकीचं केलं नाही राव. तो गेल्यानंतर त्याचं घरदार अख्खं उद्ध्वस्त झाले. त्यांच्या घरच्यांची परिस्थिती लय खराब झाली राव, आणि त्यांचे खायचे प्यायचे पण हाल चालू इथं. त्याचा भाऊ पण किती लहान आहे, अजून शाळा शिकतोय. आपण आहे ना सगळ्यांनी मिळून त्याच्या घरच्यांना फायनान्शियली मदत करायला पाहिजे. राव, आपण पण किती मदत करणार ना. आपलं पण घर आहे, आपली पण फॅमिली, आणि आपल्या फॅमिलीचं पण आपल्यावर जबाबदारी आहे का नाही? ते पण आहे बर का. पण जर संजूने पहिलेच टर्म इन्शुरन्स घेतला असता ना तर त्याच्या घरच्यांना पैशासाठी लोकांचे तोंड बघायची गरज नसते पडली. टर्म इन्शुरन्स? अरे ही एक फायनान्शियल सिक्युरिटी नेट आहे, ज्याच्यामध्ये पॉलिसी होल्डरला जर काय झालं तर त्याच्या घरच्यांना आहे ना कोटीमध्ये कव्हरेज मिळतो. त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांना आहे ना फायनान्शियल प्रॉब्लेम येत नाही. कोटीचं कव्हरेज? अरे मग तो लय महाग. काय झालं? ऋषा काहीतरी बोलणार होता. वहिनी तुझे स्टेटस ठेवतो ना, ते स्टेटस नका ठेवीत जाऊ. अरे एवढं काय आहे त्याच्यात? अरे आमचं नवीन नवीन लग्न झालंय. आम्ही आता कुठं फिरायला बिरायला गेलो, कुठं आईस्क्रीम खात असो तर ठेवतो स्टेटस. एवढं काय त्याच्यात? अरे पण काही लोकांचं नाही झालेलं लग्न. तुम्ही एकामेकाला आईस्क्रीम खाऊ घालता, त्याची स्टेटस स्टोरी लावता. अरे एक सोडून दोन दोन वाट्या खायचा, पण स्टेटस नका ठेवीत जाऊ. वहिनीचा 2 दिवसापूर्वी मी स्टेटस बघितला, सुख कळले. अरे काय कळले? मला तर नाही कळले. तुम्हाला लग्नाच्या 2 दिवसात ह्याच्यात काय सुख कळले? अहो लोकांना फार धुके हो, नका ठेवी जाऊ असे स्टेटस. अरे होईन तुझं पण लग्न, नको टेन्शन घेऊ. अरे कधी? अरे घरचे मानाव घ्यायला. वहिनीचा तुझा काय जोडा आहे का? तुला तर जोडीने हाणला पाहिजे, असला जोडा आहे तुझा. तुला जातो निल्या मला पुरी बघा येतात, काळ्या ढेकण्या चेकण्या पागळ्या कासण्या येतात. मी लग्नाला हा म्हणा तयार आहे, त्यांना नाही म्हणून राहिले. मला तुटलोय मी हातून. ऋषा, ऋषा, ऋषा. हा काय रे? अरे काय गणगणे? अरे मी मित्राला आहे ना उसने पैसे दिले होते. आता मला पैशाची लय गरज आहे रे. तो पैसेच माघारी द्याय नाही. आयला तुझं लय अवघड आहे राव. स्वतःचेच पैसे असून भिकाऱ्यावानी मागावं लागतात. अरे जर हात आखडता घेत जा ना. अरे माझ्याकडे पैसे असले ना कोणाला नाही म्हणून वाटत नाही रे मला. मला सांगतोय जवळचा मित्र कोण आहे? सन्या. मग काय करायचं माहितीये का? कुणी पैसे मागितले ना
त्याला म्हणायचं अरे होते पण आत्ताच सांगेल रे 5 मिनिटापूर्वी. भारी रे. मग हे टेक्निक वापर जरा तू. सावड्या तुला नोकरी लागली आता जरा भारी वाटत असेल ना. अरे कसली नोकरी 12,000 पगार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला जातोय. हॅलो ऋषा. बोल ना निल्या. अरे मेडिकलला आलो होतो आजीचे बीपीच्या गोळ्या घ्यायला. 200 रुपये कमी पडून राहिलेत, पाठवर का? अरे तू 5 मिनिटापूर्वी फोन करायला पाहिजे होता. मी आताच सण्याला आहे ना 5,000 पाठवले. रुपया नाही राहिला माझ्याकडे. ए येड्यात काढतो काय? काल मी तुला म्हणलो कोणाला पैसे नको देऊ, तू मलाच द्याय ना. माझी स्कीम माझ्यावर टाकू राहिला काय? लवकर पाठव. बरं बरं पाठवतो. मला सोडा ना, माझ्याकडे काहीच नाही तुम्हाला द्यायला. अरे तू तर माझी सोन्याचा अंड देणारी कोंबडी रे. सोन्याचं अंड? हा हो मी अजून साधं अंड नाही दिलं, सोन्याचं कुठून देईन? हा बॉस, मी पण नाही बघितलं आणि सोन्याचा अंडा देताना. तो घाबरे. अरे याच्या भावाकडे पैसा आहे, त्याच्या भावाला फोन करायचा, त्याच्याकडून 5 लाख रुपये मागायचे. दर फोन लाव त्याला. अहो बस तुमच्या मोबाईलला नेटवर्क नाहीये. काय नेटवर्क नाही? अरे आता 400 रुपये रिचार्ज केलता. अहो बॅलन्स आहे, नेटवर्क नाहीये. काय फोन दे रे. लागला. हॅलो चिरकुट निल्या बोलतोय. तुझ्या भावाला जर व्यवस्थित बघायचं असेल तर 5,50,000 रुपये पाठवून दे. काय माझा भाऊ तुझ्या ताब्यात आहे? जरा व्हिडिओ कॉल करून दाखव. काय व्हिडिओ कॉल? अरे माझ्या मोबाईलला नेटवर्क नाहीये म्हणून याच्या फोनून फोन लावलाय. अरे व्हिडिओ कॉल लाव. आमच्या फोनला नेटवर्क नाही, तुझ्या फोनला रेंज कसं काय? अहो मी व्हीचं सिम कार्ड वापरतो. मग काय आलं? अहो व्हीनी नाही 6 महिन्यात 1 लाखापेक्षा जास्त टावर बसलेत, त्याच्यामुळे नेटवर्क एकदम झकास आणि व्हिडिओ कॉल एकदम मस्त होते. लाव व्हिडिओ कॉल लाव तुझ्या भावाला. हा लागला. हॅलो हे बघ. अरे तुझा भाऊ पोलीस आहे काय? हा मा भाऊ पोलीस आहे ना. अरे चिरकुट लय माग आला काय? 10 मिनिटात माझा भाऊ घरी पाहिजे. घरी सोडतो, व्यवस्थित घरी सोडतो. आणि ते जरा व्हीचं कार्ड वापर. ए घरी घे याच्यावाल्या.